तर चला मैत्रिणींनो, आज बनवूया आपण दिवाळीच्या फराळासाठी गोड गोड अशी बुंदी। आणि ही जी बुंदी आहे ना, मी गुळाच्या पाकातील करणार आहे। तर 1 वाटी बेसन घेतलं, चाळून घेतलं बेसन थोडं, म्हणजे गुठळ्या वगैरे राहत नाही। त्यानंतर 1 वाटी बेसनाकरता पाऊण वाटी पाणी घ्यायचं आहे, एवढंच प्रमाण घ्यायचं आहे। त्यानंतर चिमूटभर हळद टाकलं, चिमूटभर मीठ टाकली आणि चिमूटभर बेकिंग सोडा। छान असं मिक्स करून घेतलं आणि छान असं बॅटर, स्मूथ बॅटर तयार केलं। आणि थोडी पसरट कढई घ्यायची आणि तेल थोडं भरपूर घ्यायचं आणि छान असं कडकडीत गरम करायचं तेल। आणि एक छोटा बूंद टाकून बघायचा, तो बूंद जो आहे ना, म्हणजे बेसनाचा छोटा तुकडा वर आला की समजायचं तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे। आणि झाऱ्यावर हे बघा, मी असं थोडं वरती पकडायचं, बेसनाचा बॅटर जे आहे ना थोडं वरती पकडायचं आणि झाऱ्याने हे बघा मस्त छान अशी बुंदी इथे गोल गोल तयार झालेली आहे। चला आता आपण बुंदी जी आहे ना तळून घेऊया। हे बघा बुंदी तयार झाली। आता मी इथे 1 वाटी गूळ घेतला आहे आणि अर्धा वाटी पाणी। आता हे याचा जो आहे ना पाक तयार करायचा, पाक खूप कडक नाही करायचा, म्हणजे थोडी उकळी आली ना की नंतर 1-2 मिनिटं ठेवायचा आणि मग आपला पाक इथे तयार होतो। त्यानंतर गरम गरम पाकामध्ये गरम गरम बुंदी टाकायची, मिक्स करायचं। आता गॅस बंद करायचा, 5 मिनिटं झाकून ठेवायचं। हे बघा मस्त इथे छान नरम नरम गुळाची बुंदी तयार झालेली आहे। तुम्हाला आवडली का ही गुळाची बुंदी? नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा बनवा या दिवाळीला। आवडली असेल ना ही बुंदी गुळाची तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां अजिबात। मराठी किचन विथ मनीषा आणि साईडला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा छान छान रेसिपीसाठी। तर झाली का दिवाळीची शॉपिंग? मला सांगा कमेंट करून। बाय बाय।